अशा प्रकारे मित्रांनो एकदा घरात कढी करून बघा. तुम्हाला अशी कढी भारी वाटली का ते सांगा. ह्याच्यामध्ये फक्त आणून पकोडे जर तुम्ही घातले किंवा घरात करून जर त्यात घातले तर कढी पकोडा बनतोय. त्यामुळे तुम्ही राईस आणि कढी पकोडा हा आयटम ट्राय करू शकता. नॉर्थ इंडियन आहे, मस्त आयटम लागणार. मला नक्की सांगा तुम्हाला हे कसं वाटलं ते, आणि अशा रीलसाठी मला नक्की फॉलो करा. मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण ताक घ्यायचं आहे. ताकामध्ये डाळीचं पीठ घालायचं आहे आणि ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणाऱ्या साहित्यामध्ये आपल्याला मिरची पाहिजे, आलं लसूण पाहिजे आणि कोथिंबीर पाहिजे. आलं लसूण मिरची पहिला चेचून घ्यायची, पूर्ण बारीक करत बसायचं नाही, अशी छान लागते त्यामध्ये. मित्रांनो एका भांड्यामध्ये आपण पहिल्यांदा तेल घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडकली की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि जिरे घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आत्ता आपण वाटलेलं मिरची आलं लसूण हे तिन्ही घालायचं. हे चांगलं परतून घ्यायचं आणि एकदा काही परतून झालं की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्यामध्ये हळद घालायची. हळद घातल्यानंतर पूर्ण ते मिश्रण जे आहे ना चांगलं त्याला हळद मिक्स करून घ्यायची त्यामध्ये. आणि एकदा काही हळद सगळी मिक्स करून झाली की आता ह्यामध्ये आपल्याला मेन आयटम आपल्याला घालायचं म्हणजे आता ताक, जे आपण त्यामध्ये डाळीचं पीठ घातलं होतं. त्यामुळं हे चांगलं तर उकळून घ्यायचं जेणेकरून डाळीचं पिठामुळे त्याला एक घट्टपणा चांगला चढला पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये मीठ घालून घ्या, कोथिंबीर घालून घ्या आणि पूर्ण कढी चांगली घटसर होस्तवर चांगली त्याला उकळून घ्या. पूर्ण फुटून द्यायची नाही कढी, त्यामुळे कायम हलवत राहावा. बाय.